मम्मी पाणीपुरी बनवती? आता अचानक हो, का? असंच ठवटली. तर आज अचानक पिहूच्या सांगण्यावरून ठरला पाणीपुरीचा प्लॅन. पाणीपुरी म्हटलं की कुठला तरी मसाला लागतोच, तर म्हटलं चला पटकन बनणारा बटाट्याचा मसाला बनवूयात. तर इथे मी बटाट्याच्या मसाल्यासाठी बटाटे काढलेले आहेत आणि मी कुकरला बटाटे उकडायसाठी टाकले. तेवढ्यात आले आमचे आहो आणि ते येताना संडे असल्यामुळे वडापाव घेऊन आले. आता इथे मी कन्फ्यूज झाले होते की वडापाव खावेत की पाणीपुरी खावी. वडापाव पण ठेवू शकत नाही आणि पाणीपुरीच्या मसाल्यासाठी बटाटे पण उकडले होते. तर चला आम्ही म्हटलं पाणीपुरी पण खावी आणि वडापाव पण खावे. तर इथे ऋषी नेहमी अभ्यास करत असतो, तर त्याला पण बोलवलं. आम्ही चौघांनी एकत्र बसून मस्त असे वडापाव खाल्ले. गरम गरम होते त्यामुळे खूप छान लागले. आणि थोड्या वेळानंतर मी पाणीपुरी बनवायला पण सुरुवात केली. तर बघा आमच्या गॅलरीतनं खूप छान असा पुदिना येतो, तर पुदिन्याची पाने मी काढून घेतली. आता इथे बघा माझा ट्रायपॉड तुटलेला आहे ना, मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. तर एका हातामध्ये मोबाईल पकडा, दुसऱ्या हाताने काम करा, हे काही शक्य होत नाहीये. त्यामुळं थोडं शॉर्ट्स मी दाखवणार आहे. तर बघा गॅलरीत किती छान असा एकदम फ्रेश पुदिना मिळालेला आहे. तर इथे मिक्सरच्या जारमध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं पण थोडंसं टाकलं होतं, ते फिरून घेतलं. आणि त्याच्यानंतर बघा पाणीपुरीसाठी ज्या पुऱ्या असतात ना, त्या पण मी भरपूर अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत. म्हणजे आम्हाला चौघांनाही पुरतील एवढ्या फ्राय केलेल्या आहेत. आणि या पाणीपुरीच्या पुऱ्या बघा इतक्या टम्म फुगल्यात की ताटातून पण बाहेर जात आहेत. तर मी आज पाणीपुरीचं पाणी ना वेगवेगळ्या फ्लेवरचं नाही बनवलं. आंबट, गोड, तिखट सगळे फ्लेवर एकत्रच आहे. आणि हे पण पाणीपुरीचं पाणी खूप छान लागतं, खूप चटपटीत आणि मस्त लागतं. तर बघा इथं आपलं चटपटीत असं पाणीपुरीचं पाणी पण तयार आहे आणि एकदम पटकन असा बटाट्याचा मसाला पण बनवलेला आहे. तर पाणीपुरीच्या पुऱ्या, पाणी, मसाला सगळं तयार आहे. तर बस आता आपल्याला फक्त खायचं आहे. पाणीपुरी आता हे सगळ्या फ्लेवरचं पाणीपुरीचं पाणी आणि बटाट्याचा मसाला कसा बनवायचा याची डिटेल रेसिपी मी यूट्यूबवर टाकली आहे बरं का, तिथे तुम्ही पाहू शकता. एवढे पुरे मी एकट्या खायचं खाणार पण मी पण खाणार आहे, तुम्ही एकट्याने नाही खायचे. माझ्या समोर वाटले म्हणून मला वाटलं एकट्यासाठी दिलंय की काय. पुऱ्या इतक्या जास्त मोठ्या होत्या की पिहूच्या तोंडातच बसेना बघा. किती मोठी आहे पुरी. तोंडातच बसत नाहीये. पिहू छोटी पुरी मोठी झाली का. तर इथे आम्ही सगळ्यांनी बसून मस्त अशी पाणीपुरी खाल्ली. काय छान झाली. हो का, पुरी लय मोठी जाईल का तोंडात. आणि पाणीपुरीची टेस्ट तर सगळ्यांना आवडलीच, पण सगळे असल्यामुळे खरंच पाणीपुरी अजून छान लागली. तर असा होता आजचा दिवस. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.